जेवणानंतर आईस्क्रीम खाता खूप वजन वाढू शकते आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस पण खूप सारे होऊ शकतात. एका 100 ग्राम आईस्क्रीम मध्ये अराउंड 25 ग्राम शुगर असते, 200 पर्यंत कॅलरीज असतात. आणि आईस्क्रीम थंड असल्यामुळे जेवण केल्यावरती आपण जेव्हा खातो ना, त्याच्यामध्ये जे थंडपणा आहे तो आपल्या एन्झाईम्सला नष्ट करू शकतो, ज्यामुळे आपली पचनशक्ती मंदावणार. नंबर 2, आईस्क्रीम मध्ये खूप जास्त कॅलरीज असतात, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक्स्ट्रा कॅलरीज आपण आईस्क्रीमच्या स्वरूपामध्ये टाकतो त्या चरबीच्या फॉर्म मध्ये जमा होणार आहे. त्यामुळे भविष्यामध्ये मे बी आपण ही सवय कंटिन्यू केली तर आपलं वजन नक्कीच वाढू शकतं. नंबर 3, आईस्क्रीम खाल्ल्यामुळे आम्लपित्त म्हणजे ऍसिडिटीचा पण त्रास आपल्याला होऊ शकतो. नंबर 4, आईस्क्रीम मध्ये शुगरचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे त्याचा जो बॅक्टेरिया त्याच्या दातावरती आपला जमू शकतो, त्यामुळे भविष्यामध्ये दाताचे पण आपल्याला प्रॉब्लेम फेस करावे लागू शकतात. नंबर 5, शुगरचं प्रमाण अगेन आईस्क्रीम मध्ये खूप जास्त असल्यामुळे मे बी इन द फ्युचर आपल्याला डायबिटीज होण्याचं पण संभावना आहे. तर एकंदरीत आईस्क्रीम खाणं जेवणानंतर चांगला ऑप्शन नाहीच. मग हा व्हिडिओ अशा व्यक्तीसोबत शेअर करा ज्याला जेवण झाल्यावरती आईस्क्रीम खायला फार आवडतं. थँक्स फॉर वॉचिंग. फॉलो फॉर मोर.